मंडळी, मराठी सिनेसृष्टीमधून एक दुःखद बातमी समोर येत आहे। गेली अनेक वर्ष मराठी सोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाची जादू दाखवून मोठा व छोटा पडदा गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। शुभा खोटे यांचे पती दिनेश बलसावर यांची काल रात्री प्राणज्योत मालवली। पतीच्या विरहानं अभिनेत्री फारच दुःखी झाल्या आहेत। त्यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे। यात त्यांनी लिहिलंय की 60 वर्ष आम्ही एकमेकांना सांगितलं की सोबत म्हातारी होऊ, उत्तम जीवन जगू, अलविदा सोबती। शुभा खोटे यांचे पती हे सुद्धा फिल्म इंडस्ट्रीशी निगडीत होते। एक निर्माता म्हणून त्यांनी बराच काळ गाजवला। हिंदी सोबतच मराठी चित्रपटांची सुद्धा त्यांनी निर्मिती केलेली। 1964 मध्ये शुभा यांचे दिनेश यांच्यासोबत लग्न झाले। त्यांना भावना बलसावर आणि अश्विन बलसावर ही 2 मुलं आहेत। शुभा खोटे शेवटच्या स्टार प्रवाहावरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत दुर्गा आत्याच्या भूमिकेत दिसलेल्या। या भूमिकेसाठी तसेच या वयातही कामाच्या प्रती त्यांच्या समर्पणासाठी त्यांना गेल्या वर्षी विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेलं। तर मंडळी, मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी सगळ्यात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।